शक्तिपीठ महामार्गाबाबत आजच महाराष्ट्र शासनानं सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेऊन या महामार्गाचं काम सुरू करावं अशा प्रकारचे आदेश हे महाराष्ट्र शासनामधील सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि खास करून सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आंदोलनं चालू आहेत. परंतु सरकारनं या आंदोलनाचा विचार न करता या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत याकडे न पाहता या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत याकडं दुर्लक्ष करून शक्तिपीठ महामार्ग करणारच अशा प्रकारचं धोरण आखलेलं आहे. सांगली जिल्ह्यातले शेतकरी आणि आंदोलक म्हणून आम्ही या सरकारच्या एकूण धोरणाच्या विरोधात आहोत. शक्तिपीठ महामार्गाला प्राणपणानं विरोध करण्याचं धोरण या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आखलेलं आहे. त्याचबरोबर आजच माननीय हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पत्रकार बैठक घेऊन हा महामार्ग संकेश्वरच्या बाजूनं नेण्यात येईल आणि जर कोल्हापूर जिल्ह्यामधून झालाच तर मंत्रिपदाचा त्याग करू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. परंतु नुसतं रेखांकन बदलून चालणार नाही. रेखांकन जरी बदललं तरी कोणत्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणार हे फक्त जाहीर व्हायचं राहिलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांच्या मुळावर असलेला हा शक्तिपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत.